ब्रेकनंतर बातम्या आता सांगलीतून। तासगावमध्ये येत्या 9 नोव्हेंबरला देशातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय। डबल महाराष्ट्र केसरी आणि शिंदे सेनेचे नेते चंद्रहार पाटील यांनी श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यत आणि अधिवेशनाचं आयोजन केलंय। या शर्यतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत। या शर्यतीत विजेत्यांसाठी महागड्या बक्षिसांचा वर्षाव करण्यात आलाय। या बक्षिसांमुळे शर्यतीला अधिक महत्त्व प्राप्त झालंय। संपूर्ण राज्याचं लक्ष या आता शर्यतीकडे लागलंय। खरं तर येणाऱ्या काळामध्ये बैलगाडी स्पर्धेला जास्तीत जास्त चालना मिळावी, शेतकऱ्यांना चालना मिळावी, बैलगाडी मालकांना बैल गोवन संवर्धनाला चालना मिळावी, ह्या उद्देशाने खरं ह्या स्पर्धा आपण आयोजित केलेल्या आहेत। आज आपण ह्या बैलगाडी स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकांना 2 प्रथम क्रमांक जे येणार आहेत वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना 2 फॉर्च्युनर देतोय, 2 थार देतोय। त्याच पद्धतीने 7 ट्रॅक्टर आणि 150 टू व्हीलर अशा पद्धतीची इथं बक्षिसं आपण ठेवलेली आहेत। बक्षिसं ठेवण्याच्या पाठीमागे एवढी मोठी बक्षिसं ठेवण्या पाठीमागचा उद्देश एकच आहे आपला, की जेवढी मोठी बक्षिसं असतील तेवढ्या किमती ह्या बैलांना मिळतील। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।